एक मिनिट थांब. सूर्यपूर्वेकडून बघायला वाटतं. ही रिॲक्शन बघितली ना, आता पूर्ण बघा का आहे ती रिॲक्शन. आज माझ्या चॅलेंजचा 18वा दिवस आहे आणि मनापासून तुम्हाला थँक्यू सो मच म्हणायचं आहे. प्रश्न पडला असेल ना का, तर सांगते. काल रात्री सहज झोपण्याआधी फॉलोअर्स चेक केले तेव्हा 970 होते आणि आज सकाळी उठून पाहते तर 1K पूर्ण झाले होते. 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये फक्त 18 दिवसात 200 पासून 1000 पर्यंतचा हा प्रवास फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे शक्य झाला. असंच प्रेम आणि सपोर्ट कायम ठेवा. काही जणांना वाटेल 1K फॉलोअर्स म्हणजे एवढं काय खास, पण माझ्यासाठी हे फक्त 1K नाही, यामागे खूप मेहनत आहे. आजची सकाळ त्यामुळेच मला खूप स्पेशल वाटत होती. मला स्पेशल तर मला वाटलं यांनाही मी थोडा स्पेशल डे फील करून देते. तसं पण आज संडे आहे म्हणून ठरवलं आजचा दिवस थोडासा खास करायचा. सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं आवरून घेतली. यांच्यासाठी मस्त साडी घालून रेडी झाले आणि त्यांच्यासाठी गरमागरम गिलक्याची भजी बनवायला घेतली. मला सहज आठवलं की गेल्या 5-6 दिवसात घरी पोहेच झाले नाहीये आणि पुढे तुम्हाला पण समजेल की यांना सुद्धा क्रेविंग होती पोह्यांची, म्हणून भज्यांबरोबर थोडी पोहेही करायचं ठरवलं. गिलक्याची भजी मी पहिल्यांदाच केली युट्यूबवर रेसिपी पाहून आणि ती एकदम परफेक्ट झाली. सहसा मी स्वयंपाकात खूप कमी वेळ घालवते म्हणून मी एकदा पाहिलं की दुसऱ्यांदा सगळं नीटनेटकं बनवते, पण त्यांना कल्पनाच नाही की मी त्यांच्यासाठी एवढं सगळं केलं आहे. आता त्यांच्या घरी येण्याची वेळ झाली आहे. पुढे त्यांची रिॲक्शन कशी असते ते तुम्हीच बघा. हाय, काय कुठं जायचं तुला? मला पुन्हा दाखवायला मग एकदम साडी बिटी घालून का रे? नाही पाहता बार. का हो रहा है आज तुमको? का हो रहा है? काय होतंय का? काही नाही होत आहे. काय यार, म्हणलं तुझं मूड. एक मिनिट थांब. सूर्यपूर्वेकडून बघायला वाटतं. रेडी होणं पण चुकीचं आहे का? होतंय काय तुला आज? गप्प बस, होतंय काय? गप्प बस. आणि असं होतं आजची माझी संडे मॉर्निंग. बाय बाय. आय विल सी यू इन माय नेक्स्ट डे.